नमस्ते बालमित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनाही नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, की टीव्ही आणि मोबाईल. या टीव्ही आणि मोबाईलचे दुष्परिणाम किती भयंकर आहेत हे आपण तर अनुभवत आहोतच. परंतु खरोखरच ते शिक्षणासाठी तारक आहेत की मारक आहेत? याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. कधी-कधी तर असं म्हटलं जातं, की टीव्ही हे सहकुटुंब अनुभवण्याचं माध्यम आहे. बहुतेक वेळाला तर लहान मुलं एकटीच टीव्ही पाहत असताना दिसतात. गरीब, अगदी दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असतात, ती सुद्धा टीव्ही पाहत असतात आणि पालकांचं त्यांच्याकडं लक्ष नसतं त्या मुलांच्याकडं. तासनतास मुलं टीव्हीच्या पुढं असतात. तासनतास मुलं मोबाईलच्या आहारी गेलेले आपण पाहत आहोत. टीव्हीवरचे कोणते कार्यक्रम ते पाहतायत, काय पाहतायत, त्यांच्यावर प्रसारमाध्यमांचा काय परिणाम होतोय, याच्याकडे आपलं बिलकुल लक्ष नसतं आणि त्यांच्या मनावर, त्यांच्या मेंदूवर आता या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जास्तीत जास्त प्रभाव होत आहे. खरं तर आपल्या कुटुंबाचा, कुटुंबातल्या संस्कारांचा अधिक परिणाम होणं गरजेचं आहे, परंतु ते आता दिसत नाही. एक संशोधन झालेलं होतं सिएटल चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये, पण जवळ-जवळ 2,500 मुलांचं संशोधनचा अभ्यास केला आणि त्यावेळेला लक्षात आलं, की 3 वर्षाचं होईपर्यंत सुद्धा अ, मुलाला टीव्ही आणि मोबाईल खूप दाखवला जातोय. प्रत्येक तासातासांनी त्यामुळं मुलांची एकाग्रता कमी होत चाललेली आहे. अगदी 7 वर्षाचं मुलं होत आहे, तर त्याच्या एकाग्रतेचा भंग होत चाललेला आहे. त्याच्यात एकाग्रतेच्या विकारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि लहान मुलामध्ये असे विकार म्हणजे त्यांचा चिडचिडेपणा वाढणं, त्यांना होमोफोबिया म्हणजे मोबाईलच्या आहारी जाऊन मोबाईलमुळे जे अ, इतर आजार आहेत, ते होताना दिसत आहेत. अशा पद्धतीनं पालकांची आपण पाहतोय की पालक त्यांची इच्छा असते की माझ्या मुलानं सतत अभ्यासू राहिलं पाहिजे, टीव्हीचा वापर जास्त केला नाही पाहिजे. परंतु तसं दिसून येत नाही. अगदी आइन्स्टाईनचं बालपण जर पाहिलं आपण, तर आइन्स्टाईनचं बालपणसुद्धा खूप दुःखामध्ये गेलेलं होतं. म्हणजे खेळणी कोणती खरेदी करावी, काही काहींना तर खेळणी सुद्धा मिळत नव्हती. पण आत्ताच्या काळामध्ये जर पाहिलं तर आपण की मोबाईल हेच एक खेळणं झालेलं आहे. लहान मुलाच्या हातात जन्माला आल्यानंतर लगेच मोबाईल दिला जातोय आणि त्याच्या रेडिएशनचा त्याच्या डोळ्यांवर काय परिणाम होतोय ह्याचा कोणीही विचार करत नाही. किंवा त्याच्या रेडिएशनमुळे त्याला किती त्रास होईल किंवा त्याच्या मेंदूवर काय परिणाम होतोय किंवा त्याच्या डोळ्यांवर काय परिणाम होतोय, काही त्याचा कोणीही विचार करत नाही आणि त्याचे विपरीत परिणाम मुलांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. अगदी जर वेगवेगळी सर्वेक्षण केलं तर तुमच्या हे लक्षात येईल, की मुलांना लहान वयामध्येच अनेक आजारांनी गाठलेलं आहे आणि मुलं व्याधीग्रस्त झालेले आहेत आणि मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. अगदी टीव्हीचं व्यसन लागलेलं आहे. टीव्हीवर सुद्धा शैक्षणिक मालिका न बघता, शैक्षणिक कार्यक्रम न बघता, अनावश्यक गोष्टी पाहण्याकडं मुलांचा कल वाढत चाललेला आहे आणि पालकसुद्धा अशा गोष्टी वारंवार लावत असल्यामुळं आनंदासाठी, मौज-मजेसाठी त्या मोबाईलचा आणि टीव्हीचा उपयोग व्हायला लागला. करमणुकीसाठी मोबाईलचा उपयोग होऊ लागला. अगदी झोपण्याच्या खोलीमध्ये सुद्धा टीव्ही किंवा मोबाईल हे वापरायला सुरुवात झाली. अगदी त्यामुळं झोप कमी झाली, एकाग्रता भंग झाली. त्याबरोबरच मानसिक आजार वाढले, चिडचिडेपणा वाढला. थोडा वेळ जरी मोबाईल सोबत नसेल, तर आदळआपट करायला लागलं मुलगं किंवा हट्टीपणा वाढला. मुलांमध्ये जी सहनशीलता आहे, जी एकाग्रता आहे, ज्या पद्धतीचे गुण त्याच्यामध्ये लहानपणापासून डेव्हलप होणं गरजेचं असतं, ते गुण वाढत असताना दिसत नाहीत आणि मुलं अशामुळं व्याधीग्रस्त झालेत, आजारी पडत चाललेले आहेत. ती साधनं वाईट नाहीत. म्हणजे मोबाईल किंवा टीव्ही हे साधन वाईट नाही. त्या साधनांना दोष देऊन उपयोग नाही.
त्याचा उपयोग आपण किती करतोय हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आता पहा, असं म्हणता येईल की ती एक औषधं असल्यासारखं आहे. म्हणजे औषधं कशी आजारी असल्यानंतर आपण वापरत असतो, तेवढ्या काळापुरती वापरतो. सातत्याने आपण काही औषध घेत बसत नाही. म्हणजे तसं गरजेनुसार त्याचा वापर करणं हे महत्त्वाचं आहे आणि ती गरजसुद्धा अत्यंत गरज असल्यानंतरच आजारी असल्यानंतर जसं औषध घेत असतो आपण, गोळ्या घेत असतो, तशा पद्धतीने टीव्ही आणि मोबाईल यांचा वापरसुद्धा गरजेनुसार करता आला पाहिजे. काही-काही घरामध्ये खूप स्ट्रिक्टली म्हणजे 8वी मुलगा गेला की 8वी पासून 12वी पर्यंतच टीव्ही बांधून ठेवला जातो. केबल बंद करून टाकली जाते. घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवलं जातं. मोबाईलपासून मुलाला दूर ठेवलं जातं. असे जे काही उपाय केले जातात, यामुळं काय होतं, की मुलाचं लक्ष आहे ते इतर त्याला विचलित करणाऱ्या ज्या बाबी आहेत, या बाबींकडे जात नाही. त्याच्या मनामध्ये जे हवं आहे, ज्याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, त्याच्यावर त्याचं लक्ष जातं आणि त्या गोष्टींचाच ते सातत्यानं विचार करायला लागतं. नाहीतर त्याचं मन भटकलं जातं. त्याचं एकाग्रता, लक्ष, ध्यान विचलित होतं आणि विद्यार्थी दशेमध्ये फार फार महत्त्वाची गोष्ट आहे, की मुलांची एकाग्रता भंग नाही झाली पाहिजे. मुलांना हव्या त्या गोष्टीमध्ये आपलं लक्ष लावता आलं पाहिजे. हवा त्यावेळेला हव्या त्या विषयाचा अभ्यास हवा तितका वेळ करता येणं आणि मन लावून करता येणं, हे फार महत्त्वाचं आहे. पण आत्ताचा काळ असा झाला आहे, की मुलाला हव्या त्या विषयामध्ये किंवा जे गरजेचं आहे, जे महत्त्वाचं आहे, जे अत्यंत आवश्यक आहे, अशा गोष्टीवर मुलांचं लक्ष केंद्रित होत नाही. पण जे गरजेचं नाही, जे आवश्यक नाही, जे महत्त्वाचं नाही, अशाच गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष सातत्यानं चाललेलं आहे आणि त्याच गोष्टी परत-परत करत राहून ते व्यसनी झालेले आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि ह्या व्यसनाधीनतेतून मुलांना जर बाहेर काढायचं असेल, तर खऱ्या अर्थानं मुलांना हळू मोबाईलपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. त्याचे दुष्परिणाम त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्याबरोबरच काही घरामध्ये सुद्धा जसा आपण उपवास करतो, तसं मोबाईलचा उपवास किंवा आपल्या टीव्हीचा उपवास, एक दिवस पूर्ण टीव्ही बंद, एक दिवस पूर्ण मोबाईल कोणीही वापरायचा नाही. अशा पद्धतीचे काही नियम करणं गरजेचं आहे. जेणेकरून त्या मोबाईलपासून आणि टीव्हीपासून दूर राहता आलं पाहिजे. परंतु असं होता येत नाही. संयमाचं शिक्षण देण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे, की तुम्ही किती संयमी आहात, किती त्याच्यापासून दूर राहू शकता, की त्याच्या आहारी गेलेलं नाही तुम्ही किंवा तुमच्यामध्ये किती सहनशीलता तयार होत चाललेली आहे, की तुम्हाला तुमचा फोकस जो आहे, तो तुमच्या आवश्यक गोष्टींकडं आहे का? की अनावश्यक गोष्टींकडे तुम्ही फोकस करत आहात? हे फार, फार महत्त्वाचं आहे, की मुलांना गेमचं व्यसन लागणं किंवा रील्सचं व्यसन लागणं, वेगवेगळे व्हिडिओ पाहण्याचं किंवा सोशल मीडियाचं व्यसन लागणं, हे आत्ताच्या काळातलं भयंकर अशी गोष्ट आहे. आणि ह्याच्यातून मुलांना जर वाचवायचं असेल, तर पालकांनी खरोखरच जागरूक होणं गरजेचं आहे. आणि पालकांनी काही बंधनं स्वतःवर लादून घ्यायला हवीत किंवा काही नियम करायला हवेत, की जेणेकरून आपण स्वतः जसं काही गावामध्ये नियम केलेला आहे. सायरन वाजला जातो, भोंगा वाजला जातो आणि सगळ्या घरात टीव्ही त्यावेळेला बंद करून टाकली जाते. संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत टीव्ही बंद असते. म्हणजे तिथून पुढं अभ्यासाचा वेळ आहे आणि अभ्यासाच्या वेळेमध्ये टीव्ही बंद पाहिजे, मोबाईल बंद पाहिजेत. हे महत्त्वाचं आहे. पण आत्ताची मुलं अशी झालेली की त्यांना मोबाईलशिवाय अभ्यासच होत नाही. टीव्हीवर सुद्धा टीव्हीवरून, YouTubeवरून त्यांचा होमवर्क शोधतात आणि त्यातलं बघून लिहितात. हे म्हणजे त्यांची स्वतःची बुद्धी चालवत नाही, स्वतःचं आकलन वाढत नाही. ते सगळं इन्स्टंट झालेलं आहे. इन्स्टंट फूडसारखं सतत रेडीमेड म्हणजे मोबाईलवर आता ChatGPT किंवा Google Gemini म्हणजे असे ॲप वापरून मुलं त्याच्यावर अभ्यास करायला लागलेले आहेत. त्याच्यातून नवनिर्मिती करणं गोष्ट वेगळी, पण ते त्याचा उपयोग पटकन एखादी गोष्ट करण्यासाठी करू लागलेले आहेत. आधुनिक साधनांचा वापर करा. करू नका असं मी म्हणणार नाही.
पण त्याच्यातून क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे आणि गरजेनुसार त्याचा वापर केला पाहिजे. आपला मेंदूच चालणं बंद होईल आणि आपण पूर्णच तंत्रज्ञानावर आधारित जीवन जगायला लागू. इतकं आपण आळशी आणि इतकं आपण तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेलं असं होऊ नये. डिजिटल किंवा टेक्नोसेव्ही व्हावं माणसाने, पण इतकंही टेक्नोसेव्ही होऊ नये की त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होईल, आपल्या एकाग्रतेचा भंग होईल. आपण आपला फोकस योग्य विषयावर ठेवू शकणार नाही. योग्य वेळेला योग्य विचार करणं आपल्याला जमणार नाही. असं जर होत असेल, योग्य वेळेला योग्य कृती करण्यासाठी आपण सक्षम होणार नसू आणि आपलं सतत ध्यान भटकत राहत असेल, मन सतत धावत राहत असेल आणि तर याला आत्ताचा काळामध्ये ही मोबाईल आणि टीव्ही हे फार फार घातक असं ठरत आहे. मोबाईल आणि टीव्ही घातक नाही आहेत, पण त्याच्या आहारी जाणं, त्याचं व्यसन लागणं हे घातक आहे. आणि ह्याच्यातून मुलांना सोडवण्यासाठी काय करू शकू आपण, याचं तुम्ही कमेंट्समध्ये निश्चितच उत्तर द्यावं, की आपण मुलांना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी काय काय करू शकतो, किंवा शिक्षकांना मी आवाहन करतो की तुम्ही ह्यासाठी कोणते प्रयत्न केलेले आहेत हे सुद्धा कमेंट्समध्ये मला सांगा, की कशा पद्धतीनं आपल्याला आत्ताच्या नवीन पिढीला या डिजिटल युगामध्ये जो माहितीचा महापूर वाहत चाललेला आहे, याच्यामधून मुलांना कसं वाचवता येईल, कसं सोडवता येईल, त्यांना आवश्यक तेवढीच माहिती त्याच्याकडं कसं घेऊन जाता येईल आणि अनावश्यक जो माहितीचा भडीमार होत आहे त्याच्या मनावर, त्याच्या मेंदूवर, पासून रोखण्यासाठी, कारण ही आत्ताच्या काळातले भयंकर असे राक्षस आहेत की डिजिटल स्वरूपात प्रकट झालेले आहेत आणि याचा निश्चितच असा वाईट परिणाम